जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2026-27 या हंगामासाठी एम-एस-पी मध्ये वाढ करण्यात आलेली आहे. म्हणजेच जे मिनिमम सपोर्ट प्राईस असते, किमान आधारभूत किंमत, तर त्याच्यामध्ये आता शासनाकडून जे केंद्र शासन आहे त्यांच्याकडून वाढ करण्यात आलेली आहे. आणि जे सरकारने 14 खरीप पिकांची यादी केलेली आहे त्यांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ झालेली आहे. नेमकी आता प्रति क्विंटल कशी आणि किती वाढ झालेली आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर बघू शकता, मूग या पिकासाठी 8,780 रुपये प्रति क्विंटल दर असणार आहे. एम-एस-पी दर आहे हे, म्हणजे किमान आधारभूत किंमत असणार आहे पिकाची. उडदासाठी 8,200, तुरीसाठी 8,450 रुपये, सोयाबीनसाठी 5,708 रुपये, कापूस मध्यम धागा यासाठी 8,267, कापूस लांब धाग्याचा असेल तर त्यासाठी 8,667 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. ते 2026-27च्या खरीप हंगामासाठी असणार आहे. त्यानंतर भुईमुगासाठी 7,517 रुपये आहे. सूर्यफुलासाठी 8,343 रुपये भाव असणार आहे. तीळ या पिकासाठी 10,346 रुपये प्रति क्विंटल भाव आहे. करडई नायझर सीड म्हणतो आपण त्याला, 10,052 रुपये प्रति क्विंटल भाव असणार आहे. मका या पिकासाठी 2,410 रुपये असणार आहे. धान यासाठी 2,441 रुपये प्रति क्विंटल दर असणार आहेत. ज्वारी या पिकासाठी 4,023 रुपये असणार आहे. आणि बाजरी या पिकासाठी 2,900 रुपये प्रति क्विंटल हे दर असणार आहे. किमान आधारभूत किंमत आहे. शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासा देणारी ही गोष्ट आहे. केंद्र शासनाने याच्या संबंधित नुकतीच घोषणा केलेली आहे, जे की 2026-27 या खरीप हंगामासाठी ही भाव वाढ निश्चित करण्यात आलेली आहे. सरकारने एम-एस-पी हा उत्पादन खर्चाच्या किमान 50% अधिक ठेवण्याचा निर्णय कायम ठेवलेला आहे. त्यासोबतच जसं की जे किमान आधारभूत किंमत आहे किंवा भाव आहे, तर हे भाव केंद्र शासनाने जे एकूण खर्च येतं त्याच्या 50% जास्तच ठेवलेलं आहे. आणि त्यासोबतच यामुळे शेतकरी बांधवांना हमी भाव मिळण्यास मदत होणार असून बाजारातील चढ उतारांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळणार आहे. हे केंद्र शासनाचा हेतू आहे की देशातील शेतकऱ्यांना नक्कीच जे शेतीमध्ये पीक घेतात त्याचा नक्कीच त्यांना आर्थिक मोबदला मिळावा, भाव योग्य मिळावा, हा हेतू आहे. त्यासंबंधित आजची ही जी भाववाढ करण्यात आलेली आहे किमान आधारभूत किमतीमध्ये, ते नक्की शेतकऱ्यांसाठी फलदायी असणार आहे भविष्यामध्ये. 2026-27 या खरीप हंगामासाठी हे किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ झालेली आहे. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.